अमृतवाणी शब्द सरींची अर्थ भारला सूर खरा. अमृतवाणी शब्द सरींची अर्थ भारला सूर खरा. रसिक जनांच्या प्रबोधनाचा नित्य वाहतो इथे जरा. रेडिओ वसुंधरा. रेडिओ वसुंधरा. जिद्द धडाडी संस्कृती अन संस्काराचा मार्ग खरा. यशोगाथा श्रोते हो तुमची कर्तृत्वाचा लावितुरा. रेडिओ वसुंधरा. रेडिओ वसुंधरा. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम गणिताचा. हा कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला आहे दीपक राजमाने आणि रामदास जगताप यांनी. चला तर मग ऐकूयात कार्यक्रम गणिताचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. इंच सेमिने घेऊन मापन उभे आडवे कापड कापून अचूक जागी त्यांना मांडून सुविधा ज्ञानी अवघे जोडून जोडीत कपडे साधित जाई आकार वस्त्रांचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुविधा ज्ञानशी जडताना ते वस्त्र नवे जन्माला येते, स्वप्न नवे साकारत जाते. मन अवघे विश्वासून भरते बसणे म्हणजे शोध जीवनी इंद्रधनुष्याचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. Catalyzed and supported by NCSTC, Department of Science and Technology. साहेबान मेहरबान कदरदान. ऐकणार सुनणार पाहणार त्याला उस्ताद आणि जंबुरेचा प्रणाम प्रणाम प्रणाम. अरे उस्ताद, हा अरे या जनता लोगनला तू दरवेळेस प्रणाम घालते. अरे नम्रपणे प्रणाम घालतोय. अरे माणूस नम्रपणे राहिला तरच मोठा होतो. बराबर. अरे उस्ताद, हा अरे निसर्गानं बघ कसा पाऊस पाडून हा अरे मानवाच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त केलाय. ए जंबुरे जंबुरे जंबुरे. अरे उस्ताद उस्ताद उस्ताद, अरे फक्त पावसाने आता अशी झलक दाखवली, हो अजून मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची अपेक्षा आहे बघ. अरे उस्ताद, हा अरे अपेक्षा असू दे. हा अरे पण मला या ठिकाणी एका कवीची कविता आठवते. कोणती? अरे ती म्हणते बघ. काय म्हणतोय? अरे माझ्या लहानपणी माझ्या शाळेत शिकवली होती ती मला आठवते. तुझ्या लहानपणी तुला शिकवलेली कविता तुला आता तुझ्या मोठ्यापणी आठवते. अरे उस्ताद, हा अरे आता बघ म्हणून दाखवते. हे म्हणून दाखव. हिरवे हिरवे गार गालीचे, हा हरित तृणांच्या मखमालीचे, अरे शबास. त्या मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. अरे 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 हिरवळ म्हटली की कुणाला त्याच्यावर खेळू वाटतं बघ. अरे उस्ताद, हा अरे ही बघ जनता बघायला लागली नाही तर तू त्या हिरवळीवर खेळायला जाशील. हा. अरे बघ तू उड्या मारशील. अरे मारल्याच पाहिजेत. अरे उस्ताद, हा अरे उड्या मारू नको. आपल्याला गणिताच्या या कार्यक्रमामध्ये एक वेगळ्या क्षेत्रातलं गणित मांडायचे आज. ए तू आज कोणत्या क्षेत्रातलं गणित मांडणार आहे जंबुरे? अरे उस्ताद, हा अरे तू या दुनियामध्ये राहते. राहतोय. अरे तुझा खंड कोणता? माझा खंड श्रीखंड.
अरे उस्ताद श्रीखंड नव. मग काय? अरे आशिया खंडात तू राहते बघ. अरे आशिया खंड असं म्हण की. मला वाटलं तुला काय आवडतं, मी म्हणलं श्रीखंड. अरे उस्ताद श्रीखंड तुला आवडत असू दे, हा. पण तू आशिया खंडातल्या, भारत देशातल्या, हा अरे महाराष्ट्र राज्यातल्या, बर. अरे पुणे जिल्ह्यातल्या भीमतडी राज्यात तू हे राहते. मला माहितीये मी कुठं राहतो ही तुम्हाला सांगण्याची गरज नाही. अरे पॉइंटाचं बोल. अरे उस्ताद, हा. अरे ही तुला मी कुठं राहते हे बघ गमतीशीरपणे सांगितलं. हे बरोबर. अरे पण तुला माहित आहे का? काय रे? अरे उस्ताद, हा अरे गाव पातळीपासून जो कारभार चालतो, हा अरे तो एका वेगळ्या संस्थेमार्फत चालत असतो. अरे त्याच्यामध्ये सुद्धा गणित असते. हे काय बोलतो? अरे त्याला 3 टायर व्यवस्था असं म्हटलं जातं. 3 टायराचा कारभार. अरे म्हणजेच काय? काय? अरे जिल्हा परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पंचायत समिती आणि तो आता नुकताच उभा राहणार उस्ताद. ए ग्रामपंचायतीला. अरे उस्ताद, हा अरे ग्रामपंचायतीला तू उभा राहा. ए मी नाही राहणार, माझ्या बायकोला उभं करणार. अरे पण समाजहिताची, लोकहिताची कामं करायला हे पाहिजे. केलीच पाहिजे. त्याच्यामुळे तर बाबा गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मी माझ्या बायकोला उभी करणार आहे. अरे लोकांना जबाबदार असलेल्या निर्वाचित प्रतिनिधित्व शासन असलेल्या स्थानिक स्वराज संस्थांचा उदय हा अरे सर्वप्रथम युरोपीय देशात झाला होता. काय बोलतोय? अरे म्हणून मी तुला त्यातलं गणित सांगते बघ. हे बराबर बराबर. प्रत्येक माणसाने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं सुद्धा हा. गणित समजून घेतलं पाहिजे. अरे उस्ताद, हा अरे उभा राहिल्यावरच गणित समजतं असं नाही. हा अरे आपल्याला जो लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे, कोणता? अरे मतदानाचा, करेक्ट. अरे तो मतदानाचा अधिकार सगळ्यात पहिल्यांदा बजावायला पाहिजे. खरंय. आणि हे जर अधिकार आपण बजावला बजावला. तर आपण या लोकशाहीमध्ये राहत आहोत हा आणि आपल्याला दिलेला जो अधिकार आहे बर. तो बजावत आहोत. तो बजावल्यामुळं हा अरे काहीतरी समाजामध्ये चांगलं घडत असते. हे बराबर बराबर. अरे आपलं हे शासन हा. सगळ्यांना सांगतंय हा. मतदान करणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. हो. आणि तो हक्क बजावला हा. तरच माणूस जिवंत असल्याचं लक्षण असं म्हटलं जातंय बघ. अरे उस्ताद, हा अरे तू या मतदानाबद्दल बोललं, हा पण तुला माहित आहे का मतदाता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मतदाना दिवशी साजरा केला जातो. चूक. मग कोणतं बरोबर? अरे उस्ताद, हा अरे 25 जानेवारी हा दिवस बर. अरे मतदाता दिवस म्हणून साजरा केला जातो. 25 जानेवारी हा दिवस मतदाता दिवस म्हणून साजरा केला जातोय. हो, पण उस्ताद, बोल जंबुरे. अरे ज्या मी मगाशी स्थानिक स्वराज संस्था सांगितल्या, हा ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, यातलं तुम्हाला गणित समजून सांगणार आहे ते पटकीने समजून सांग. अरे आपल्या स्थानिक स्वराज संस्थां, भारतातील आधुनिक स्थानिक स्वराज संस्थांचे जनक जनक म्हणून लॉर्ड रिपन यांना मानलं जातं. बर. आणि या संस्थांचा भारतातील इतिहास जर पाहिला तर 1687 साली बर मद्रास शहरासाठी पहिली स्थानिक स्वराज संस्था स्थापन करण्यात आली होती. बर. आणि भारतातील या संस्थांचा इतिहास हा 300 वर्षापेक्षा अधिक जुना आहे बघ. काय बोलतो? अरे तू या निमित्ताने गणितच सांगतोय. 300 वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे. अरे उस्ताद, हा आणि आपल्या स्थानिक स्वराज संस्थांचा आरंभ कधी जर झाला कधी झाला? तर याविषयी जर बोलायचं झालं बोलून टाक. तर ब्रिटिशांच्या आगमनापर्यंत हा भारतीय समाज हा भारतावर झालेली अनेक आक्रमणं, हा एकाधिकारशाही, बर. एकाधिकारशाही व्यवस्था, सामंतशाही, जाती व्यवस्था यासारख्या समस्येनं गुरफटलेला होता. बरोबर. आणि या ब्रिटिशांच्या हस्तक्षेपामुळं हा ग्रामीण अर्थव्यवस्थाही कोलमडलेली होती. या परिस्थितीत हा आधुनिकतेतून आलेले राजकीय आत्मभान हा आणि दुसरीकडे कोलमडलेली अर्थव्यवस्था बर यातून बाहेर पडण्यासाठी ग्राम पुनर्रचनेची गरज बर. अरे सरकारला लय महत्वाची वाटत होती बघ. हा आणि लोकशाहीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्राम पुनर्रचनेचं साधन म्हणून बर पंचायत राज्याची कल्पना आपल्या भारत देशानं स्वीकारली होती. बरोबर. आणि आपल्या राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टात बर अरे राज्य सूचीमध्ये स्थानिक स्वराज
संस्थांचा समावेश सुद्धा करण्यात आलेला आहे. खरे अरे उस्ताद, बोल जंबुरे. अरे या स्थानिक स्वराज संस्थांच्या बाबत बर. अरे वेगवेगळ्या समित्या स्थापन झाल्या होत्या हा. आणि या वेगवेगळ्या समित्यांच्या माध्यमातून हा. अरे या स्थानिक स्वराज संस्थांमध्ये सुधारणा आणण्याचा प्रयत्न बर. आणि त्यांचं गणित कसं सुधरल, हा. गावाचा विकास कसा होईल, हा. तर याविषयी सुद्धा बोललं जायचं बघ. ए बरोबर जंबुरे. अरे उस्ताद, हा. आता तुला बघ सांगते, या वसंतराव नाईक समिती पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य स्थापन झाली हा. आणि ही 1 मे 1960 रोजी हा. मराठी भाषिकांचं संयुक्त महाराष्ट्र राज्य ज्यावेळेस अस्तित्वात आलं अस्तित्वात आलं. त्यावेळेस ही वसंतराव नाईक समिती अस्तित्वात आली. बरोबर आहे. अरे बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसी हा. महाराष्ट्राच्या संदर्भात कशा लागू करता येत्याल बर. या संबंधी अभ्यास करून हा. 27 जून 1960 रोजी 1960 रोजी अरे त्या काळचे तत्कालीन महसूल मंत्री कोण होते? वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली हा. अरे ही समिती नेमली होती बर. आणि या समितीमध्ये हा. अरे त्यावेळचे राज्याचे ग्रामीण विकास मंत्री बाळासाहेब देसाई, बर. अर्थसचिव M.R. याद्री हा. आणि पुणे विभागाचे आयुक्त SP मोहिते बर. अशा सदस्यांनी मिळून ही समितीनं काम केलं. ए जंबुरे. हो. अरे तू खरं सांगतय. हा. ही पंचायत राजची रचना सांगतय. हो. तू याच्याबद्दलचं गणित सांगतय. हो. पण मला इस्कडून ह्यातलं नेमकं गणित समजून सांगशील का? अरे ही वसंतराव नाईक समिती ज्यावेळेस नेमली गेली हा. आणि त्यांनी त्यांचा अभ्यास मांडला, त्यांनी त्यांचं गणित मांडलं, बर. त्यावेळेस त्यांनी काही सुधारणा आणि शिफारसी या महाराष्ट्र राज्याच्या स्थानिक स्वराज संस्थेच्या संदर्भात सांगितल्या होत्या. त्या कोण? अरे पंचायत राज व्यवस्थेतील जिल्हा. हाच प्रमुख आणि कार्यकारी घटक म्हणून मान्यता द्यावी बर. असं त्यावेळेस वसंतराव नाईक समितीनं मांडलं होतं. असं. त्याचबरोबर पंचायत राज्याच्या निवडणूक मेहता समितीच्या शिफारसीनुसार हा. अप्रत्यक्ष न होता प्रत्यक्ष मतदानाद्वारे घेतल्या जाव्यात. बर. पंचायत राज संस्थेचे पदसिद्ध सदस्यत्व अमान्य केलं आणि स्थानिक नेतृत्वास संधी देण्याचं तत्व हा. हे स्वीकारण्यात आलं होतं. बर. तालुका स्तरावरील पंचायत समिती हा. आणि ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद हा. यांच्यातील दुवा म्हणून कार्य करल. बर. तसंच जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली विकास कामे करणारी यंत्रणा म्हणून कामकाज पाहिल. बर. अशा प्रकारच्या शिफारसी होत्या. हा. त्याचबरोबर उस्ताद, बोल जंबुरे. अरे जिल्हा परिषदेवर प्रशासकीय अधिकारी म्हणून हा. जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची तरतूद केली जावी अरे त्याला इंग्रजीमध्ये शिवो म्हणतात. आणि हा सीओ हा. भारतीय प्रशासकीय सेवेतील असावा हा. असं सुद्धा या वसंतराव नाईक समितीनं सांगितलेलं होतं. खरंय. आणि या महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 अन्वये बर. 1 मे 1962 रोजी हा. महाराष्ट्र पंचायत राज्याची स्थापना करण्यात आली हा. आणि महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्थेत नाईक समितीस महत्वपूर्ण असं स्थान हा. अरे आजही अभ्यास करता आपल्याला जाणवलेलं दिसतं. खरे 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 जंबुरे. हा. अरे या पंचायत राजची स्थापना कधी झाली? हा. त्याचा कार्यकाळ काय आहे? हो. त्या शिफारसी कोणत्या? हो. तू एक गणितीय भाषेमध्ये समजून सांगतय बघ. हा. त्याच्या सणावळी सांगतय. हो. ते मला कळतय. हो. महिला भगिनींना समजतय. हो. अरे उस्ताद, बोल जंबुरे. अरे या पंचायत राज आणि स्थानिक स्वराज संस्थांमधलं पुढे जर सांगायचं म्हटलं, सांगून टाक. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेची काही वैशिष्ट्य सुद्धा सांगितली जातात. ते कोणते? अरे महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961, बर. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 अन्वये बर. जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, हा. तालुका पातळीवर पंचायत समिती बरोबर. आणि गाव पातळीवर हा. अरे ग्रामपंचायत असावी. हा. अशी त्रिस्तरीय स्थानिक स्वराज संस्थेची रचना असावी असं महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेची वैशिष्ट्य सांगताना इथं सांगावं लागल. ए खरे खरे त्रिसमितीय मी सांगतो. हो. जिल्हा परिषद हा. 1, 2 नंबर. हा. पंचायत समिती हा. 3 नंबर. हा. गाव पातळीवर जो कारभार चालतो त्याला ग्रामपंचायत म्हणतात बघ. अरे उस्ताद, हा. अरे वाय तुझं गणित चेक करू का? ए बोल जंबुरे. अरे ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण? ए ग्रामपंचायतचा प्रमुख सरपंच असतो. आणि ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकीय काम कोण करत असतं? आणि जंबुरे, हा. जो प्रशासकीय अधिकारी असतो हो. त्यांना ग्रामसेवक असं म्हणतात. अरे उस्ताद, अरे बोल जंबुरे. अरे तुझा ग्रामपंचायत मधला
दांडगा अभ्यास दिसतोय बघ. हे मला लय ग्रामपंचायत बद्दल माहिती आहे बघ जंबुरे. अरे उस्ताद, हा. आता बघ मी तुला पंचायत समिती बद्दल विचारते. विचार. अरे पंचायत समितीचा प्रमुख कोण? पंचायत समितीचा प्रमुख सभापती असतो. अरे उस्ताद, हा. अरे सभापतीनं मनात आणलं तर अख्ख्या तालुकाभर लय वेगवेगळी कामं होऊ शकतात. खरंय. आणि विकासाची गंगा. हा. आणि तालुका जर प्रगतीपथावर जायचा असेल हा. आणि ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद मधला दुवा जर कोण असेल, हा. अरे तो पंचायत समितीचा सभापती असते. हे बराबर बराबर आपल्या आजूबाजूला सुद्धा चांगले सभापती आहेत. हो. अरे उस्ताद, हा. आता तुला बघ पुढे सांगते. काय सांगतोय? अरे ग्रामपंचायत आणि पंचायत समिती किती प्रकारची कामं करत असतं. कोणकोणत्या प्रकारची कामं करतात मला त्यातलं गणित समजून सांग. अरे ग्रामपंचायत कमीत कमी 27 प्रकारची कामं करत असतं. काय बोलतो? आणि जिल्हा परिषदेमध्ये हा. आणि पंचायत समितीमध्ये हा. अरे कृषी विभाग असते. कृषी विभाग असतो. ज्या कृषी विभागाच्या माध्यमातून हा. वेगवेगळ्या शेतकरी बांधवांसाठी योजना राबवल्या जातात. खरंय. त्याचबरोबर पशुसंवर्धन विभाग असते. पशुसंवर्धन विभाग सुद्धा असतोय. आणि या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून हा. अरे वेगवेगळ्या मंडळ स्तरावर पशुसंवर्धन अधिकारी काम करत असतात. खरंय. आणि त्याचबरोबर हा. आरोग्य विभाग काम करत असते. आरोग्य विभाग सुद्धा काम करतोय. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम चालू असतं. तू मला ही 2-3 योजना सांगितल्या. हो. पण मी अजून तुला सांगू शकतोय. अरे उस्ताद, मला नको या जनता लोगनला या पंचायत समितीमधलं गणित सांगून टाक. हे महिला बाल विकास सुद्धा या ठिकाणी काम करतोय. अरे वा. त्याचबरोबर हा. पाणी पुरवठा योजना काम करते. हो. बांधकाम विभाग काम करतोय. बर. अरे तुम्हाला काय असा तसा समजलाय का काय? अरे उस्ताद, तुला दांडगा अनुभव या स्थानिक स्वराज संस्थांमधला. हा, तेच मी तुला समजून सांगतोय. अरे पण आता पुढे आपण वळलं पाहिजे. हे वळ. अरे आपण जिल्हा परिषदेविषयी माहिती घ्यायला पाहिजे. हे सांग जिल्हा परिषद काय काम करते आणि त्यातलं गणित समजून सांग. अरे जिल्हा परिषद अध्यक्ष जेव्हा असतोय, हा. अरे त्याला राज्यमंत्री पदाचा दर्जा दिलेला आहे बघ सध्या. हे मला माहितीये त्याला लाल दिवा असतोय. आणि उस्ताद, हा. अरे त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातनं बर. अख्खा जिल्हा हे एवढं सगळं कार्यक्षेत्र असतंय. बरोबर. त्याच्यामुळे या जिल्ह्यामध्ये जेवढी गावं येतात हा. त्या गावांचा विकास करण्याचं काम काम. हे जिल्हा परिषद अध्यक्षाच्या माध्यमातून होऊ शकते. अरे हजारो लाखो कोट्यावधीचा निधी जिल्हा परिषदच्या माध्यमातून हो. पंचायत स्तरावर येतो. हो. आणि त्याच्यामुळे ग्रामविकास होतो म्हणून गावागावात लाखो रुपयाच्या योजना वाटल्या जातात बघ. ह्यातलं गणित मला माहित आहे का नाही विकासाचं? बोल जंबुरे. अरे उस्ताद, तुले हुशार. हा. आणि तुझ्या हाताखाली मी पण हुशार व्हायला लागले. हे झालंच पाहिजे. या योजनांमध्ये सुद्धा गणित असतं आणि साधं सुद्धा गणित नसतं. पैशा पाण्याचं गणित असतं. ग्राम विकासाचं गणित असतं. म्हणून हे गणित तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे. अरे उस्ताद, हा बोल जंबुरे. अरे या स्थानिक स्वराज संस्थेमधल्या बोंगीरवार समितीनं हा. अरे काही शिफारशी सुचवलेल्या होत्या. कोणत्या? अरे त्यामध्ये बोंगीरवार समितीनं असं सुचवलं होतं, काय सुचवलं? 500 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावातच स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी. 500 लोकसंख्या जर असेल हा. तर तुम्ही स्वतंत्र ग्रामपंचायत नेमू शकता. त्याचबरोबर 10,000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात बर. अरे नगर परिषदेची निर्मिती सुद्धा करण्यात यावी. अरे वा. अशी शिफारस बोंगीरवार समितीनं नेमली होती. अरे आणि तुला जर सांगू का, काय जंबुरे? अरे 18 जून 1984 रोजी बर. प्राध्यापक पी.बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा. अरे एक समिती नेमली गेली. कोणते? अरे त्या समितीचं नाव होतं पी.बी. पाटील समिती. बर. आणि या पी.बी. पाटील समितीनं सुद्धा काही चांगल्या शिफारसी बघ सुचवलेल्या होत्या. कोणत्या? यामध्ये कोणताही एक व्यक्ती हा. अरे जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून 10 वर्षापेक्षा अधिक काळ असू शकत नाही. बर. अशी एक चांगली शिफारस सुचवली होती. खरंय. त्याचबरोबर हा. ग्रामपंचायत क्षेत्रात गावाला एक ग्रामसभा असावी. हा. ग्रामसभा आणि ग्रामपंचायत मध्ये लोकनियुक्त पंचसभा असावी. बर. पंचसभेची सदस्य संख्या 20 ते 60च्या दरम्यान असावी. बर. ही जी आता आपण ग्रामसभा घेतोय, हा. अरे ही पी.बी. पाटील समितीनं सुचवलेली शिफारस आहे बघ. ए जंबुरे. हा. तू लका मला ग्रामसभेतलं सुद्धा गणित समजून सांगतय. हा. त्याची संख्या किती असावी हा. हे तू गणितीय पद्धतीने मांडतय. हा. खरंच चांगली गोष्ट आहे. हो. पण तुला माहित आहे का काय? अरे ग्रामसभेला सुद्धा सरकारने लय अधिकार दिल्यात. अरे उस्ताद, अरे बोल जंबुरे. अरे आपल्याला मतदानाचा अधिकार मिळालेला जो आहे, बर. अरे तो खूप महत्वाचा आहे. खरंय.
आणि आपल्याकडं लोकशाही आहे बर ना की एकाधिकारशाही आहे आपल्याकडं. खरंय खरंय. आणि लोकांनी लोकांसाठी चालवलेलं हे राज्य आहे, हा देश आहे. तर या देशातला कुणीही ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला उभा राहू शकतो खरंय आणि तो उमेदवार म्हणून सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. खरंय जंबुरे, खरंय जंबुरे. ह्याच्यामध्ये सुद्धा गणित आहे, ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. हो. अरे उस्ताद, बोल जंबुरे. त्याचबरोबर प्राध्यापक पी.बी. पाटील समितीनं सुचवलेल्या 2 शिफारसी सांगते. 2 शिफारशी कोणत्या? अरे यामध्ये जिल्हा परिषदेतील निर्वाचित सदस्य संख्या हा 40 ते 75च्या दरम्यान असावी बर. आणि निवडणुका वेळेवर घेतल्या जाव्यात. वेळेवर घेतल्या जाव्यात. त्याचबरोबर निर्वाचित जागांपैकी 25% जागा स्त्रियांसाठी, अनुसूचित जाती जमातीसाठी आणि त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात बर. राखीव जागा असाव्यात अशी सुद्धा शिफारस प्राध्यापक पी.बी. पाटील समितीनं केली होती बघ. खरंय जंबुरे. हा अरे जंबुरे, हा तू जिल्हा परिषदेची माहिती तर सांगितली, हा. पण त्याच्यामध्ये नेमकी कोणती कामं चालतात ही इसकडून सांग. अरे उस्ताद, हा अरे आत्ताच तू प्राध्यापक पी.बी. पाटील समितीनं कोणकोणत्या सुधारणा सुचवल्या होत्या हा याविषयी ऐकलं? ऐकलं. अरे मगाशी आपण सांगितलं होतं कोणकोणती कामं जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केली जातात. ते समजलं पाहिजे. अरे उस्ताद, आपण ही जागरूक करण्यासाठी तर गणित येतं वेगवेगळ्या माध्यमातलं. देऊन टाक. अरे शेतीविषयक जर काम सांगायचं झालं झालं. तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पीक स्पर्धा घेणं, पीक स्पर्धा घेणं, पिकांचं रक्षण करणं, पिकांचे रक्षण करणे, पीक मोहीम हाती घेणे, शेती सुधारणा करणे, वेगवेगळे प्रयोग, प्रात्यक्षिके, शेती अवजारे, साधनांचे वाटप, खते, मिश्र खत पुरवणं, पोलाद, सिमेंट वाटप, सुधारित बी बियाण्यांची आयात व वाटप, गोदाम, बियाणे व्यवस्था ठेवणे, घातक वनस्पतींचा नाश करणे, या सगळ्या योजना मी एका दमात तुला काय सांगत असेल वळत. अरे उस्ताद, तुला अनुभव आहे या जिल्हा परिषद कामाचा म्हणून तू सांगते. अरे फक्त अनुभव नाही, मग? तर या योजनांचा मी लाभ बी घेतला हाय. अरे उस्ताद, गावात कुठली योजना आली तर तू सोडत नसते. कशासाठी सोडायच्या? आपल्या योजना आपल्यासाठी. सगळ्यांनी त्याचा वापर केला पाहिजे, उपयोग भोगला पाहिजे. अरे उस्ताद, बोल जंबुरे. अरे पण ज्याला स्थानिक स्वराज संस्थांमधलं गणित माहितीये, हा ज्याला कामं माहितीयेत, काय काय होतात, हा तीच या योजनाचा लाभ घेते बघ. नाहीतर बाकीचे हेलपाट्याने मरून जाते बघ. अरे उस्ताद, हा अरे पुढचं जिल्हा परिषदेचं काम आहे पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातनं. हे तू सांगून टाक, ह्याच्याबद्दल मला थोडी थोडी माहिती आहे, माझ्या ज्ञानात भर पडेल. अरे गुरे, ढोरे, घोडे यांची उपयुक्तता वाढवण्याच्या दृष्टीनं हा जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातनं बर. वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात असतात. खरंय. त्याचबरोबर चराऊ कुरणे निर्माण करणं, हा गुरांची प्रदर्शनं भरवणं, भरवणं, त्यांचे आजारविषयक सेवा देणं सेवा देणं इत्यादी कामं सुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केली जात असतात बघ. केली जात्यात. अरे पुढचा विभाग आहे समाज कल्याण विभाग. समाज कल्याण विभाग सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय. अरे या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून हा मागासवर्गीयांचा शैक्षणिक विकास करणं, त्यांना शिष्यवृत्त्या देणं, त्यांच्या करता शाळा, वसतिगृह स्थापन करणं आणि अनुदान देणं, त्यांचा आर्थिक विकास साधणं, त्यासाठी कर्ज देणं आणि ते गोळा करणं, बरोबर. अशी कामं समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून केली जातात बघ. होत्यात केली जात्यात, पण माणसं त्याचा नीट लाभ घेत नाहीत, त्या योजना समजून घेत नाहीत, त्या योजनांचं गणित कळत नाही, म्हणून माणूस या योजनांपासून वंचित राहतोय बघ जंबुरे. अरे उस्ताद, योग्य ती कागदपत्र घेऊन योग्य त्या अधिकाऱ्याकडे तू जर गेला तर नक्कीच तुला या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या पिठाची चक्की असेल, बर, कडबा कुट्टी मशीन असेल, बर, पाठीवरचा बॅटरीवरचा पंप असेल, बर, त्याचबरोबर मुलींसाठी सायकल वाटप असेल, बरोबर. या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचा लाभ समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून घेतला जाऊ शकते बरोबर 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 जंबुरे. आता बघ पुढचा विभाग शिक्षण विभाग. शिक्षण विभाग महत्वाचा विभाग, तुमच्या आमच्या जीवन उज्ज्वल करण्याचा विभाग. अरे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचं काम असते प्राथमिक शाळा चांगल्या चांगल्या प्रकारच्या दर्जेदार शाळा गावागावात
पोहोचाव्यात. पोचल्या पाहिजेत. त्याचबरोबर गावोगावच्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी. सोय झाली पाहिजे. शाळांच्या इमारती बांधून देऊन त्यांना क्रीडांगणाची सोय करणं. खेळासाठी मैदान देणं. त्याचबरोबर साधन सामग्री पुरवणं. अशा प्रकारचं काम शिक्षण विभागाच्या माध्यमातून केलं केलं जातंय. त्याचा लाभ गावागावामध्ये घेतला गेलाय. पण या शाळांची संख्या कमी व्हायला लागली. हा. त्याच्यासाठी बाबा त्यातलं गणित समजून घेतलं पाहिजे. आपल्या विद्यार्थी कसा शिकतोय, हा. त्याला कोण कोण शिकवतंय, हा. कसं शिकवतंय, बर. याकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. मुलांच्या आयुष्याचं गणित समजून घेतलं पाहिजे. गावागावात शाळा टिकल्या पाहिजे. अरे उस्ताद, तुझ्यासारख्या पोरानं गावात पोरग शाळेत पण घालायला ते पाहिजे. बी खरे, पण त्याच्यासाठी मास्तरांनी बी चांगलं शिकवलं पाहिजे. त्यातलं बी गणित समजून घेतलं पाहिजे. अरे उस्ताद, पुढे जिल्हा परिषदेचं काम आहे वैद्यकीय सेवा सुविधा पुरवणं. हे महत्वाचा जिव्हाळ्याचा विषय, आरोग्याचा विषय. यामध्ये तालुका स्तरावर दवाखाने निर्माण करणं, बर. त्यांची व्यवस्था पाहणं, त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती करणं हा. आणि आयुर्वेदिक आणि युनानी होमिओपॅथी अशा दवाखान्यांना अनुदान देणं, बरोबर. अशी कामं वैद्यकीय विभागाच्या माध्यमातून केली जातात बघ. खरे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून हा. अरे फिरती आरोग्य पथकं, बरोबर. देवी प्रतिबंधक लस, लशी, साफसफाई, गलिच्छ वस्त्यांचे पुनर्वसन, खेड्यापाड्यांमध्ये औषधाचे वाटप औषधांचे मोफत वाटप आणि शिशु संगोपन केंद्राची निर्मिती. अरे जंबुरे, हा. शिशु संगोपन केंद्र म्हणजे काय? अरे बालवाड्या ज्या आहेत हा. त्या बालवाड्याच्या खाली अंगणवाडी असते. बरोबर. या अंगणवाडीला शिशु संगोपन केंद्र असं म्हटलं जातं बघ. अरे तू लहान मुलांचं संगोपन असं तुला म्हणायचंय का? अरे हे आरोग्य विभागाचं जिल्हा परिषदेच्या काम असतं. तू येळीच समजून सांग, नाही तर गैरसमज होतोय बघ. अरे उस्ताद, गैरसमज करून घेऊ नको. जिल्हा परिषदेची कामं समजून घे. बरोबर. आता पुढचं काम आहे बघ. अरे इमारती, दळणवळण आणि पाटबंधारे या विभागाच्या माध्यमातून काय केलं जातं? ग्रामीण भागातल्या रस्त्यांचे खड्डे बुजवणं, ग्रामीण रस्त्यांची निर्मिती करणं, जिल्हा रस्त्यांची निर्मिती करणं, जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारती बांधणं आणि सार्वजनिक नाला रस्त्याकडेला झाडं लावणं, खरे झाड लावले इत्यादी कामं इमारत आणि दळणवळण पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून केले जातात बघ. बरोबर. त्याचबरोबर सहकार विभागाच्या माध्यमातून हा. सहकार संस्थांची नोंदणी आणि देखरेखीमध्ये वाढ करणं, त्यांचे भाग विकत घेणं आणि कृषी उत्पादनाच्या बाजारावर देखरेख नियंत्रण ठेवणं, अशी कामं जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून करून आपल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या 3 स्तरीय स्थानिक स्वराज संस्थेच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेऊन त्यातलं गणित समजून घेऊ शकतो. बराबर. गाव पातळीवलं, हा. तालुका पातळीवलं, हा. जिल्हा पातळीवलं, हा. समाज कार्याचं, हा. तुमच्या आमच्या भल्याचं हा. जर तुम्ही आम्ही गणित समजून घेतलं, हो. योजना समजून घेतलं, हो. योजनांमधलं गणित समजून घेतलं, हो. तर त्याचा उपयोग हा. तुमच्या आमच्या जीवनासाठी होतो. हो. त्याच्यासाठी जंबुरे, हा. चल बजाव टाली. हा. अरे उस्ताद, अरे तू टाली वाजवली, पण या योजनांचा लाभ घे. अरे या स्थानिक स्वराज संस्थांमधलं गणित समजून घे. घेतलं आणि समजून सांग पण दुसऱ्यांना. सांगितलं पाहिजे. पण आज आपल्याला इथंच थांबलं पाहिजे. बरोबर. आणि आपल्या महिला लोकांना सांगितलं पाहिजे, तुम्ही ऐका गणिताचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. इंच सेमिने घेऊन मापन उभे आडवे कापून अचूक जागी त्यांना मांडून सुविधा ज्ञानी अवघे जोडून जोडीत कपडे साधित जाई आकार वस्त्रांचा. सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा, त्यांच्यासाठी सोपा गणिताचा. सुविधा ज्ञानशी जडताना ते वस्त्र नवे जन्माला येते, स्वप्न नवे साकारत जाते, मन अवघे विश्वासून भरते बसणे म्हणजे
शोध जीवनी इंद्रधनुष्याचा सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा त्यांच्यासाठी सोपा गगणिताचा सुख दुःखातून घातला मेळ आयुष्याचा त्यांच्यासाठी सोपा गगणिताचा. Channelized and supported by NCSTC, Department of Science and Technology. आता आपण ऐकलात कार्यक्रम गणिताचा. या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते दीपक राजमाने आणि रामदास जगताप. या कार्यक्रमासाठी संदर्भ साहित्य पुरवलं होतं संतोष जगताप यांनी. तर या कार्यक्रमाची निर्मिती आहे वसुंधरा वाहिनी बारामती या कम्युनिटी रेडिओ केंद्राची. धन्यवाद. अमृतवाणी शब्द सरींची अर्थ भारला सूर खरा. अमृतवाणी शब्द सरींची अर्थ भारला सूर खरा. रसिक जनांच्या प्रबोधनाचा नित्य वाहतो इथे जरा. रेडिओ वसुंधरा. रेडिओ वसुंधरा. जिद्द धडाडी संस्कृती अन संस्काराचा मार्ग खरा. यशोगाथा श्रोते हो तुमची कर्तृत्वाचा लावितुरा. रेडिओ